तर भावांनो, आपल्या फर्स्ट ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही चाललो होतो लोणी यात्रेला. तर लगे घेतलं सकाराम महाराजांचं नाव आणि निघलो. सगळे पोरं एकदम खुश होते लोणी यात्रेला जायचं म्हणून. निघलो आम्ही. तेवढा तळणीला आलो आम्ही. तळणीला आलो, आपल्याला तर माहिती आहे आपण गुटखा खात नाही, पण 5-5 शिवाय आपल्याला जमत नाही. मग उतरलं खाली, घेतलं पानपट्टीहून 2 5-5. मी म्हटलं आता लोणीपर्यंत टेन्शन नाही. लगे बंट्याला म्हटलं, बंट्या आता सरळ गाडी काढ आणि लोणी शिवा कुठंच ब्रेक नको मारू. पुढे जाऊन लगे पार्किंग जवळ जाऊन गाडी उभी केली. पण बंट्या लगे समोर निघाला. बंट्या नुसतं बाया बघायला तिथं. बंट्याला असं कामच नाही बाबा, जमतच नाही. त्या 3 डँग शिवाय बंट्याला जमतच नाही. नुसतं बाहेरून डँग्स बघायला. त्या खतरनाक बाया होत्या. थोड्या वेळात ते पोरं आले, गाडी लावली पार्किंगला. पार्किंगची घेतली पावती. पावतीला माग लागली का आम्ही गरीब झालो काय तेवढंच मिळालं लागा ना आम्हाला. लगेच निघलो सगळे मंदिराकडे. मग ही आपली गँग आहे, छोटीशी गँग घेऊन निघलो मंदिराकडे. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. मंदिराच्या बॅक साईडला मस्त महादेवाचं पिंड आहे. नंदीचं दर्शन घेऊन महादेवाचं पिंड दर्शन घेतलं. निघलो बाहेर. रथगीत पाहिलं मस्त. लगे बंट्या म्हणला लागला माझा एक फोटो काढ. बंट्याचा एक फोटो घेतला रथ सोबत. ब्रेक डान्स गेलो. तिथं अशी देशी संघटनेचे कार्यकर्ते भेटले आम्हाला, मस्त नाचू लागले. मग लगे आम्ही घेतला ब्रेक डान्सचं तिकीट. गेलो मधी, बसलो. लगे ह्यो पट्ट्यातून बघू शकता बहादर, ह्यो दमच घेऊन झाला नुसतं ओरडायला. ते बुवा म्हणून राहिला खाली बस. खालीच बसन झाला. आम्ही ओरडून परेशान. लय ओरडू लागलो मी. आपल्याला तर माहितीच आहे, पूर दिसलं की आपला आवाज लय जास्त निघते. तिथं अजून साऊंड सिस्टीम एकदम खतरनाक, नुसतं आरडाओरडी चालू आणि आपला कॅमेरा चालू. मग ब्रेक डान्सच्या खाली आलो. लगेच मस्त मोठ्या आकाशपाळामध्ये चढलो. मग बंट्या काय येताना मस्त खुश होता, पण जसा वरी गेलो का बंट्याची टरकनच फाटली ना. पाळणा तसा होता. लगे बंट्या म्हटला मी म्हणू लागलो तुला मला नाही यायचं, पण तूच घेऊन आला मला. बंट्या नुसता ओरडायला की मला बस झालं मला खाली उतरव. म्हटलं थांब थोडं वेळ, टेन्शन कशाला घ्यायला तू, मी नाही तर माझ्याकडे बघ म्हणून राहिलो जरा. पण तो का दमच. सगळ्यात जास्त एन्जॉय केला असं त्या मोठ्या आकाशमाळ्यामध्ये ह्यो पांदी मार्गे. याचं नाव पांदी मार्गे. खाली आलो, लगेच पुढे गेलो. पोरांना म्हटलं आता जेवा लागतं पोरांना. मग जेवण घेऊन झालं आणि पांदी मार्गे बघा लगेच जेवला हाकायला पळाला. थोड्या वेळ यात्रा फिरलो आम्ही. मग काढले पार्किंगच्या गाड्या आणि निघलो घराकडे. तर अशाच नवीन ब्लॉगसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.